असेल हा प्रोजेक्ट जो आहे तो फार महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे सिंग इस्टेट म्हणजे ठाकूर विलेज टू लोखंडवाला कॉम्प्लेक्स हा एक मोठा रोड तयार होणार आहे. त्यामुळे ट्रॅफिकची खूप मोठी कनेक्टिव्हिटी होणार आहे आणि ट्रॅफिकची खूप मोठी समस्या दूर होणार आहे. जी सातत्याने ट्रॅफिक असते त्याचा फार मोठा दिलासा लोकांना मिळणार आहे. त्याच्याकरता ह्याच्यावर आम्ही जातीने लक्ष देऊन नगरसेवक पण आमचे आलेले आहेत आणि सर्व लोक आहेत आणि जातीने लक्ष देऊन त्याच्यामध्ये फास्ट कसं काम होईल, लोकांना घरसुद्धा कशी मिळतील अशा त्यांनी जातीने प्रयत्न करत. मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही लगातार 2 बैठका घेऊन त्याच्यावर ठोस निर्णय केलेला आहे. जे आज 2011चे आहेत त्यांनासुद्धा पात्र कसे करण्यात येईल त्याचासुद्धा शासनाचा निर्णय 2011च्या लोकांनासुद्धा घरं दिली पाहिजे, त्यांनासुद्धा पात्र करण्यात येतील. काही लोकांना मोठी घरं त्यांची 700 स्क्वेअर फीटची घरं होती, त्यांना दुसरी 2 मोठी घरं पाहिजे. त्याच्या बाबतीत पण दुसऱ्या बिल्डिंगमध्ये 2 ॲडजस्ट करून सशुल्क पैसे काही वरचे भरून शासनाला त्यांनासुद्धा त्या प्रकारची मोठी घरं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मला खात्री आहे काही दिवसामध्ये मागच्या वेळी आम्ही याच्या अगोदर काही 48 लोकांना दिली होती, त्यानंतर 125 लोकांना दिले, आज पुन्हा 25 लोकांना दिले. म्हणजे एकूण मला वाटतो 40 25 125 200 लोकांपर्यंत आमचा टार्गेट केलेला आहे. अजून जे उरलेले आहेत त्यांनासुद्धा पूर्णपणे घरं देण्यात येईल. कोणी बेघर होणार नाही याची जिम्मेदारी आम्ही घेणार आहोत. नेहमी चांगल्या कामाला नेहमीच विरोध होत असतो. विरोध करणारे आज शांत बसलेले आहेत आणि शेवटी आम्ही आमच्या कामामध्ये सफल झालेलो आहोत. आणि मला आनंद आहे की लोकांना चांगली घरं मिळतात, खुशी त्या घरामध्ये जात आहे. जोपर्यंत लोकांना त्यांच्या मनपसंतीची घरं मिळणार नाहीत, ह्या लोकांना उचलून मारकुटला टाकत होते ते मी कसं जाऊन देणार. हे आमचे मतदार आहेत, आमच्या विभागात राहणार आहेत, त्यांना 3 किलोमीटरमध्येच घरं मिळाले पाहिजेत हा माझा पहिल्यापासूनचा आक्षेप होता. आणि आता शासनाने ती 3 किलोमीटर म्हणजे जवळजवळ आजूबाजूलाच घरं देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि त्या शासनाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. म्हणून आज जसंच शासनाने निर्णय घेतला की ते बाजूलाच देण्यात येईल तसं त्याप्रकारे मी लोकांना सांगितलं. लोक तयार झाली आणि आज लोकांना त्यांची घरं मिळत आहेत आजूबाजूला. किती दिवसात हे रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे? अजून आता 200 लोकांना दिलेत, अजून काही लोक उरलेले आहेत, 100 लोक उरलेले आहेत, त्यांनासुद्धा देण्यात येईल. रस्ता पूर्णपणे सुरू होईल त्याच्यामुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.